मी तुम्हाला परदेशातलं नाही सांगत आहे, तर आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोनेरी कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे. इतर कापूस जो आहे पांढरा, त्याच तुलनेत याचं उत्पादन आणि इतर गोष्टी सुद्धा आहेत. त्यामुळं आता आपण शेतकरी संघटना जशी म्हणत होते की निळा, पिवळा, तपकिरी सगळ्या पद्धतीच्या रंगाचा कापूस आपण उत्पादित करू शकतो. एकेकाळी आपला भारत देश कापूस आयात करणारा होता. आपल्या शेतकऱ्यांनी या देशाला कापूस म्हणजे जगातला सर्वात मोठा निर्यातदार आता कापसाचा भारत आहे. तर या माध्यमातून शरद जोशी साहेब किंवा शेतकरी संघटनेने ज्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे की आम्ही जेनेटिक वापरून त्याच्यामध्ये जनुकीय बदल केलेले गुणधर्म सोडून त्या आम्ही निळा, पिवळा, हिरवा, तांबडा सगळ्या पद्धतीचा कापूस उत्पादन करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं जोशी साहेबांचा विचार आज सत्यामध्ये उतरताना दिसतो आहे. आपल्याला सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून जे फॅक्टरीमध्ये आपल्याला जे अंगावरचं कॉटन आहे ते पांढरं असेल तर त्याला कलर देण्यासाठी केमिकलचा वापर करावा लागतो. त्या ठिकाणी रंगकामाचा खर्च आणि आपल्याला त्वचेचा आजार होऊ शकतो. ते सगळे रोग याच्यापासून वाचणार आहेत. मात्र सरकारनं जेनेटिक्स ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मात्र पाकिस्ताननं तर ऍक्सेप्ट केलं, भारत ऍक्सेप्ट करायला तयारच नाही. भारतानं हे केलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. याचं मार्केट, याचं प्रोसेसिंग, याच्या सगळ्या घटनांबद्दल मी ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूबला सविस्तर 7-8 मिनिटं बोललेलो आहे. त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद.